पौराणिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवरती येत असते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेची भक्तिभावाने आणि स्वच्छ मनाने या ठिकाणी पूजा केली जाते। अशाच एका दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आज आपण आलोय। ते मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर, स्वारगेट, सारसबाग येथे। या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो। नमस्कार, मी जीवन बोलते। न्यूज अनकटच्या आजच्या या आदिमाया आदिशक्ती साऱ्या दोन्हीची तू गाई नवरात्र विषयीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। या मंदिराचा इतिहास खऱ्या अर्थानं पाहायचा झाला तर आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये आलेलो आहोत। या महालक्ष्मी मंदिरामध्ये अनोखा असा इतिहास दडलेला आहे। श्री बन्सीलालजी अग्रवाल यांच्या पत्नीची इच्छा होती की सारसबागेसमोरील जागेत असाधिक निवासस्थान न बांधता देवीचं मंदिर बांधावं आणि त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यात आली। ती फेब्रुवारी 1984 साली आणि फेब्रुवारी 1984 साली या मंदिराची स्थापना सारसबागेच्या समोर असाधिक निवासस्थान बांधण्याऐवजी या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे। तीन ऑक्टोबर 2024 म्हणजेच गुरुवारी घटस्थापना करण्यात आली आणि शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। नमस्कार, मी राजश्री कुलकर्णी। आम्ही महालक्ष्मी मंदिरात आलेलो आहोत। इथे अतिशय प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण आहे। इथे वेगवेगळे प्रोग्राम बघितले आम्ही। महिलांसाठी श्रीसुक्त पठण आयोजित केलेलं आहे। नारी तू नारायणी सारख्या समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याचा नारी तू नारायणी ह्या प्रोग्रामद्वारे केला जातो। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्याच्यानंतर येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित दर्शन व्हावं, त्याच्यानंतर त्यांची सोय व्हावी, व्यवस्थित अभिषेक व्हावेत याच्यासाठी नियोजन अतिशय सुंदररित्या केलेलं आहे। त्यानंतर इथे सतत सप्तशती होम, अभिषेक हे तर चालूच आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना पुढच्या कार्यक्रमांच्या नियोजनाची माहिती व्हावी म्हणून CCTV वर लाईव्ह चालू असतं की काय कार्यक्रम आहेत हे सुद्धा सांगितलं जातं। फक्त पुणे शहर आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये या मंदिराची ख्याती आहे आणि मंदिरामध्ये देवींचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात गर्दी करत असतात। आपण पाहतोय की महागाची मूर्ती आहे ती महासरस्वती मातेची मूर्ती या ठिकाणी आहे। या मंदिरामध्ये तिन्ही मूर्तींचं वास्तव्य आहे। महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिन्ही देवींचं दर्शन या ठिकाणी भाविक भक्तांना घ्यायला मिळतं। महागाची आपण पाहतोय ती महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि या देवीची आरती जी आहे ती रोज सायंकाळी 7:15 वाजता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरती केली जाते। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। तिन्ही मूर्तींचं वास्तव्य या मंदिरामध्ये आहे। महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा या तिन्ही मूर्तींचं या ठिकाणी दर्शन आपण घेतोय। श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे सर्वप्रथम सर्व भाविकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मी श्री प्रवीण चोरबेले नगरसेवक आणि या मंदिराचा विश्वस्त। हे मंदिर अगोदर या जागेवर अग्रवाल बंधूंचा एक बंगला होता आणि त्यांच्या मातोश्रींच्या स्वप्नामध्ये देवी आल्या आणि त्यावेळेस असा विचार झाला की समोर गणपतीचं मंदिर आहे आणि पर्वती आहे पण देवीचं मंदिर नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी देवीचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि हा मंदिर बांधायला घेतला। जवळजवळ 14 वर्ष हे मंदिर बांधायला लागलं। संपूर्ण राजस्थान मधनं या ठिकाणी मार्बल आणून या ठिकाणी मंदिराची स्थापना केली आणि तेव्हापासून हा मंदिर सर्व जनतेसाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलं।
नवरात्रीमध्ये या 10 दिवसामध्ये या मंदिरामध्ये अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. या ठिकाणी या वर्षीचं घटस्थापना पुण्याचे पोलीस कमिशनर आदरणीय अमितेश कुमार यांच्या हस्ते या मंदिराची घटस्थापना झाली. या 10 दिवसामध्ये मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होतात. त्यामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत श्री अभिषेक या ठिकाणी होत असतात आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस जे 4 ते 5 या दरम्यानमध्ये नवरात्र म्हणल्यानंतर महिलांचा हा उत्सव असतो आणि नवदुर्गेचं रूप असतो. म्हणून 10 दिवसामध्ये रोज दुपारी 4 ते 5 या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये गेल्या वर्षी मेट्रो चालवणाऱ्या महिलांचं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करण्यात आलं. त्याचप्रमाणे पोस्टमॅन महिलांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी आम्ही विविध महिलांचा सन्मान केला. त्यामध्ये महानगरपालिकेतल्या काही महिला अधिकारी आहेत त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या ज्या कर्मचारी आहेत त्या महिलांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे डॉक्टर महिलांचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे वकील जे आहेत मोठे जज या जज वकिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. असे 10 दिवसामध्ये कार्यक्रम घेतो. त्याच्यामध्ये महत्वाचा एक कार्यक्रम म्हणजे कन्यापूजन. महानगरपालिकेच्या वस्तीतल्या मुली ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात अशा मुलींचं या ठिकाणी बोलून त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी त्यांचा करण्यात येतो. आज रात्री म्हणजे या रात्री 8 ते 9 याच्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. रोज रात्री गरबा असतो, ढोल पथक असतात. त्याचप्रमाणे शिव पार्वती विवाह सोहळा या ठिकाणी मंदिरामध्ये केला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दसऱ्याला या ठिकाणी देवीला सोन्याची साडी अर्पण केली जाते. एका भक्ताने या ठिकाणी या देवीला 18 किलो सोन्याची साडी या ठिकाणी दिली गेलेली आहे. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी ही साडी पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही मंदिर नाहीये की ज्या ठिकाणी तिन्ही देवी आहेत. या ठिकाणी महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे आणि महाकाली आहे. या तिन्ही देवीचं या ठिकाणी दर्शन होतात. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचं आम्ही इन्शुरन्स काढला जातो आणि त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हे मंदिर उघडं असतं आणि या 10 दिवसामध्ये लाखो पब्लिक या ठिकाणी येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. धन्यवाद.